लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची जागा वाटपावर महत्त्वाची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाची येत्या 5 आणि 6 तारखेला जागा वाटपावर मॅरेथॉन बैठक होणार आहे। अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं एक प्रकरण समोर आलंय। लोणावळ्यात अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे। याच नाराजीतून तब्बल 137 जणांनी राजीनामा दिलाय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। लोणावळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षांसह 137 जणांनी राजीनामा दिलाय। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्यानं नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिलाय। विशेष म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो। विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष असून आमदारानं परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्षपद दुसऱ्याला दिलं आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती आणि तरुणांनी राजीनामा दिलाय। मी स्वतः लोणावळा शहर माजी युवक अध्यक्ष गेल्या 5 दिवसापूर्वी मला विश्वासात न घेता वरिष्ठांनी परस्पर युवक अध्यक्षपदाची निवड केली त्रयस्थ व्यक्तीला। त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व युवक, महिला, वरिष्ठ सर्वांना विचारात घेऊन सर्वांनी एकमताने राजीनामा द्यायचं ठरवलं आणि आज दिनांक 29/2/2024 रोजी आम्ही 138 लोकांनी राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे दिलेला आहे। खतखत तशी बऱ्याच वर्षापूर्वी आहे। बऱ्याच वर्षापासून पक्षांतर्गत काही जी त्रयस्थ व्यक्ती पक्षाच्या, आम्ही 20-25 वर्षापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत। आज बाकीचे येऊन आमच्यावर रुबाब नाही म्हणता येणार की आमच्या परस्पर निर्णय घेतात, त्यासाठी आज आम्ही एकत्र येऊन त्यासाठी विरोध केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, लोणावळा।